नमस्कार. MS चॅप्टर GKवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 1. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? ऑप्शन आहे A 9, B 8, C 7 आणि D 6. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे A 9. प्रश्न क्रमांक 2. रत्नागिरी जिल्ह्यात कशाची शेती अधिक प्रमाणात केली जाते? ऑप्शन आहे A गहू, B तांदूळ, C बाजरी आणि D ज्वारी. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा B तांदूळ. प्रश्न क्रमांक 3. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण किती नगरपालिका आहेत? ऑप्शन आहे A 1, B 2, C 3 आणि D 4. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे D 4. प्रश्न क्रमांक 4. रत्नागिरी खालीलपैकी कोणाची जन्मभूमी आहे? ऑप्शन आहे A सावरकर, B लोकमान्य टिळक, C आगरकर आणि D पंडित नेहरू. प्रश्नाचे उत्तर आहे B लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 5. रत्नागिरी जिल्ह्याची स्थापना कधी झाली? ऑप्शन आहे A 10 डिसेंबर 1830, B 11 डिसेंबर 1840, C 31 डिसेंबर 1832 आणि D 20 डिसेंबर 1850. प्रश्नाचे उत्तर आहे C 31 डिसेंबर 1832. प्रश्न क्रमांक 6. रत्नागिरी जिल्ह्यातील कोणते फळ प्रसिद्ध आहे? ऑप्शन आहे A चिक्कू, B हापूस आंबा, C संत्रे आणि D फणस. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे B हापूस आंबा. प्रश्न क्रमांक 7. रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिमेला कोणता सागर आहे? ऑप्शन आहे A बंगालचा उपसागर, B कॅस्पियन सागर, C अरबी समुद्र आणि D लाल सागर. प्रश्नाचे उत्तर आहे C अरबी समुद्र. प्रश्न क्रमांक 8. रत्नागिरी जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन आहे A खनिज संपत्ती, B पर्यटन, C वनसंपत्ती आणि D यापैकी सर्व. या प्रश्नाचे उत्तर आहे D यापैकी सर्व. प्रश्न क्रमांक 9. रत्नागिरी जिल्ह्यात किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? ऑप्शन आहे A 167 किलोमीटर, B 170 किलोमीटर, C 150 किलोमीटर आणि D 180 किलोमीटर. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे A 167 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 10. रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा स्थित आहे? ऑप्शन आहे A अकोला, B सांगली, C सिंधुदुर्ग आणि D रायगड. उत्तर आहे बघा C सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 11. रत्नागिरी जिल्ह्यातील कोकण रेल्वेचे महत्त्वाचे स्थानक कोणते आहे? ऑप्शन आहे A मडगाव, B सावंतवाडी, C चिपळूण आणि D कणकवली. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे C चिपळूण. प्रश्न क्रमांक 12. रत्नागिरी जिल्हा कोणत्या पर्वतरांगेत येतो? ऑप्शन आहे A सह्याद्री, B विंध्य, C हिमालय आणि D सातपुडा. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे A सह्याद्री. प्रश्न क्रमांक 13. रत्नागिरी जिल्ह्यात कोकण किनाऱ्यावर कोणते बंदर आहे?
ऑप्शन आहे ए देवगड, बी जयगड, सी विजयदुर्ग आणि डी अलिबाग. या प्रश्नाचे उत्तर आहे बी जयगड. प्रश्न क्रमांक 14. रत्नागिरी जिल्ह्याचा कोणता पक्षी प्रसिद्ध आहे? ऑप्शन आहे ए बगळा, बी मोर, सी हरिण आणि डी ससाना. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे डी ससाना. प्रश्न क्रमांक 15. रत्नागिरी जिल्ह्यातील गवताळ जमिनी कोणत्या ठिकाणी जास्त आहे? ऑप्शन आहे ए कळंबस्त, बी गुहागर, सी संगमेश्वर आणि डी लांजा. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बी गुहागर. प्रश्न क्रमांक 16. रत्नागिरीतील थिबा पॅलेस कोणत्या राजासाठी बांधण्यात आले होते? ऑप्शन आहे ए थिबा राजा, बी विजयनगर राजा, सी बर्मा राजा आणि डी शिवाजी महाराज. उत्तर आहे बघा सी बर्मा राजा.